तिथे पण निकाल अत्यंत पारदर्शी आहे। निकाल अत्यंत कर्तव्य दक्ष पद्धतीने अध्यक्षांनी दिला आहे आणि त्यामुळे सर्वांना आपापली दारे उघडी आहेत। मी सांगितलं ना, जेव्हा माणसाला आपल्या विरुद्ध कुठली गोष्ट गेली, कुठला व्यक्ती राव आपल्या विरुद्ध जेव्हा कुठला निकाल जातो तेव्हा तो हेच सांगतो की दुसऱ्याचं अपयश आहे, माझं अपयश नाही आहे, माझी चूक नाही दुसऱ्याची चूक आहे। आणि त्यामुळे राहुल नार्वेकरचं मी अभिनंदन करतो। माननीय विधानसभा अध्यक्षांचा अत्यंत चांगला निकाल, दूरगामी परिणाम करणारा निकाल हा दिलाय। शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागल्याने ठाकरे गटाकडून अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत। हा निकाल मॅच फिक्सिंग होता असेही उभाटाचे म्हणणे आहे, परंतु हा निकाल फिक्स असता तर उभाटा गटाचे आमदार पात्र ठरले असते का, असे प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेची भूमिका मांडताना दिले होते। या संपूर्ण प्रकरणावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपची भूमिका मांडत मोठी प्रतिक्रिया दिल्याचे दिसते। हा निकाल सर्वांना दिलासा देणारा पारदर्शी निकाल असल्याचं म्हणत त्यांनी याचे स्वागतही केले। बावनकुळे नेमका काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ। आता कुणाला अडखळत होते, ज्यांच्या विरुद्ध निकाल जातो त्यांना असं वाटतं की जज अडखळत होते, आम्हाला न्याय देणारे अडखळत होते, पण न्याय व्यवस्थेच्या ठिकाणी बसलेल्या व्यक्तीवर अशा पद्धतीचे आरोप करणे योग्य नाही आहे। राहुल नार्वेकरांनी ऐतिहासिक निकाल दिला आहे, जो अनेक कायदेतज्ञ आपल्याला सांगतील। या देशातले जगातले अनेक कायदेतज्ञ ज्यांना विधिमंडळ समजतं, ज्यांना विधिमंडळाचा संपूर्ण परंपरा माहिती आहे, विधिमंडळाचे कायदे नियम जे माहिती आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे एखाद्या वेळी तुम्ही विधिमंडळाचे अनेक माजी सचिव घ्या, प्रधान सचिव, अनेक माजी प्रधान सचिवाला विचारा, या निर्णयाचं ते सांगतील हा नियमाने निर्णय केलेला आहे, कायद्याने अनुसरून निर्णय केला आहे। या देशातले कुठल्याही उच्चस्तरीय वकिलाला तुम्ही विचारा, ते सांगतील कायदेशीर निकाल आहे। आणि त्यामुळं मला अभिमान आहे की राहुल नार्वेकरजींनी अत्यंत सर्वांना दिलासा देणारा आणि नियमाने आणि इमानदारीने कुठल्याही बायस पद्धतीने हा निकाल दिला नाही। मी भारतीय जनता पार्टीतर्फे या निकालाचं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या इतिहासामध्ये हा ऐतिहासिक निकाल हा येणाऱ्या अनेक विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अत्यंत महत्त्वाचा निकाल राहणार आहे असं मला वाटतं। सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तयारी पण आता विरोधकांनी सुरू केलेली आहे। आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाच्या विरोधात जाऊ नाही, त्यांना तर मुभा आहे ना, हे तर निकाल लागायच्या पूर्वी सांगायचे आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, त्यात काय नवीन आहे, त्यांना मुभा आहे। आणि यापूर्वीच निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष ठरवला आहे आणि ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने माननीय विधानसभा अध्यक्षांचे अधिकार हे या प्रकरणाचे आहेत यापूर्वी सांगितलं आहे। विधानमंडळाच्या अध्यक्षाला जे अधिकार आहेत त्यांनाच अधिकार आहेत, सुप्रीम कोर्टाचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे। त्यांना जाण्यापासून कोणी थांबवलं आहे, ते जाऊ दे, त्यांना जिथे जायचं तिथे। पण निकाल अत्यंत पारदर्शी आहे, निकाल अत्यंत कर्तव्य दक्ष पद्धतीने अध्यक्षांनी दिला आहे आणि त्यामुळे सर्वांना आपापली दारे उघडी आहेत। मी सांगितलं ना, जेव्हा माणसाला आपल्या विरुद्ध कुठली गोष्ट गेली, कुठला व्यक्ती राव आपल्या विरुद्ध जेव्हा कुठला निकाल जातो तेव्हा तो हेच सांगतो की दुसऱ्याचं अपयश आहे, माझं अपयश नाही आहे, माझी चूक नाही दुसऱ्याची चूक आहे। आणि त्यामुळे राहुल नार्वेकरचं मी अभिनंदन करतो। माननीय विधानसभा अध्यक्षांचा अत्यंत चांगला निकाल, दूरगामी परिणाम करणारा निकाल हा दिलाय। कालच्या निकालातून जे कौटुंबिक पक्ष आहे, वारसा हक्काने चालणारे जे एक पॅटर्न भारतामध्ये आहे, त्याला खूप मोठा धक्का बसलाय का? अगदी पक्षप्रमुख पदावर सुद्धा उद्धव ठाकरेंचे कुठेतरी आघात झालाय का? नाही, उद्धव ठाकरेंनी ज्या दिवशी विधानमंडळातले आणि लोकसभेतले खासदार निघून गेले त्यांना सोडून, तेव्हा त्यांचं पक्षनेतेपद संपलं। कारण शेवटी पक्ष म्हणजे काय, निवडून आलेल्या प्रतिनिधीला एकूण मतदान किती आहे, शेवटी पक्षामध्ये मतदानाच्या आधारावर पक्ष रजिस्टर होतो। तुम्हाला किती मतं मिळाली देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि जे निवडून आलेले प्रतिनिधी जर तुमच्यासोबत नाही आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हा पक्ष आहोत, तर ऑटोमॅटिक त्यांचं पक्षपद जातं। हे निवडणूक आयोगाने सांगितलं आहे, त्यांच्या घटनेमध्ये असं आहे। जेव्हा घटना रजिस्टर होतं तेव्हा घटनेमध्ये हेच असतं की सर्वात जास्त जनप्रतिनिधी, सर्वात जास्त मतं ज्यांना मिळतं त्यांच्याकडे ही बाजू असतं, त्यांनाच पक्षनेतेपद मिळतं। आणि एकनाथ शिंदे हेच आता खरे
त्या ठिकाणी शिवसेनेचे पक्षनेते आहेत हे निवडणूक आयोगाने आणि आता राहुल नार्वेकरनी आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सुद्धा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध जे हे केली होती याचिका ती फेटाळली आहे ना. म्हणजे निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने जे एकनाथ शिंदेना पक्षनेतेपद दिलं तेव्हा सुप्रीम कोर्टात गेले होते, तेव्हा त्यांची याचिका काही मान्य केली नाही आहे. निवडणूक आयोगाचे अधिकार निवडणूक आयोगाला आहे, विधानमंडळाचे अधिकार विधानमंडळाला आहे, सुप्रीम कोर्टाचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे आणि त्याप्रमाणे मला वाटतं त्यांनी आपापलं काम योग्य पद्धतीने केलं असावं असं मला वाटतं.